सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे उल्लासनगर के कैंप क्रमांक 3 के टाउन हॉल में आरपीआई 8वें गठ की जिला कार्यकारिणी की बैठक उल्लासनगर शहर अध्यक्ष नना भागुल के नेतृत्व में संपन्न हुई। बता दें कि 3 अक्टूबर होने महाड़ में होने वाले वर्धापन दिन को लेकर आज आरपीआई की जिला कार्यकारिणी की बैठक का आयोजन किया गया। इसमें आरपीआई के वरिष्ठ नेता अन्ना रोकड़े ने सभी को संबोधित किया। इस अवसर पर जिलाध्यक्ष नाना भागुल, नाना पवार, शांताराम निकम, पंडित निकम, समाधान निकम, सोनू पंजाबी के अलावा सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे। नाना भागुल मी प्रवेश केला त्यावेळेला मला या ठिकाणी 100-150 लोकांपर्यंत तरुण बोलायचे ते तुझं अभिनंदन, कारण मला इथे तरुणांची गरज आहे। माझं वर्ष 87 आहे। या सभेमध्ये सोप्रापूर इथे आपल्या कार्यालयाजवळ जमा हो आणि शार्प 9 वाजता आपण निघणार आहोत। आता वेळ लावू नका। संदीप गायकवाड, अनिश, समाधान, तू लेट आता है सबसे। कार्यक्रम यशस्वी करायचा आहे पक्षाचा। मुंबईच्या मोर्चासाठी सुद्धा आपल्याला अण्णांनी सूचना केली की गाड्या बिड्या करू नका, म्हणजे अण्णा माझे पैसे वाचतील त्या दिवशी। आता लगेच बसवर आला आणि विनंती सगळ्यांना कर, आपण जे आवाहन केलंय अण्णांनी, नाना पवारनी, मी, शांतारामनी सगळ्यांनी आवाहन केलं, त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन उपस्थित राहावं अशी विनंती करतो। परत 10-15 दिवसामध्ये बैठक घेण्यात येईल आणि अशा प्रकारचे आमचे बर्डे आहेत। बर्डे टिटोला गावामध्ये जे गटारी कामगार आहेत सर्व काय त्यांना आठवले साहेबांचे असते त्यांना त्यांचे जे काय वस्तू आहेत ते द्यायचा कार्यक्रम ठेवलेला आहे। या उल्हासनगरमध्ये 3 तारखेला नाना भागुलने काही बोललं नाही, मी का 15 आणतो। या उल्हासनगरमधून ज्या वेळेला लोक काढायचे आहेत, मी ठाणा जिल्हा प्रदेश अध्यक्ष म्हणून सांगतो आहे, मला चांगला अनुभव आहे। मी वसईवाल्यांना सांगितलं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उल्हासनगर शहर जिल्ह्याची बैठक आयोजित करण्यात आली होती। 3 तारखेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महाडला वर्धापन दिन आहे। त्या वर्धापन दिनला सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं, त्या उद्देशासाठी 14 ऑक्टोबरला मुंबईला बौद्धगया या विहाराच्या संदर्भामध्ये आंदोलन आहे। त्या आंदोलनाला सुद्धा इथून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं, ती सूचना, ती माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी आजची बैठक आयोजित केली होती। या बैठकीला आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते अण्णा रोकड़े आहेत, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शांताराम निकम, अंबादास गायकवाड, पंडित निकम, नाना पवार, जिजाबाई चराटे हे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातले कार्यकर्ते उपस्थित होते। अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये ही बैठक संपन्न झाली। नाही, पक्षाच्या वतीनं मार्गदर्शन तर केलंच, अजून मला वाटतं 3.5 ते 4 महिने या निवडणुकीला आहेत। याच्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची बैठक आयोजित करून कार्यकर्त्याचं मार्गदर्शन आणि शिबिर पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात येईल। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल।